आत्महत्या करण्यास गेले, जीव द्यायला गेले, असा जो पत्रकारांसमोर जो आमचा रिपोर्ट येतोय त्याबद्दल आपण काय म्हणाल? बरं, ते आज होते घरी दिवसभर आणि संध्याकाळी 5:30ला असे ड्युटीला निघाले आणि इथं आले आणि 8:30ला मला फोन आला त्यांचा. काय त्यांना काही ते कागदपत्री पाहिजे होती. मग त्यांनी एका माणसाला पाठवलेलं आणि मग नंतर बोलले की नको, मीच येतो घरी. त्याच्यानंतर ते घरी आलेच नाही. मग त्यांचे ड्रायव्हर आले चावी वगैरे घेऊन आणि त्यांचं बुक घेऊन. ते बोलले की साहेब पोलीस स्टेशनमधून कुठे मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेले. म्हटलं काय झालं? तर ते बोलले की त्यांची बदली केली. म्हटलं कसं कसं काय अचानक? आताच बदली केलेली. म्हटलं आताच आले ते कोर्टातून. एवढा त्रास केला त्यांनी. 1 वर्ष काढलं त्यांनी कोर्टात. रडून रडून खूप रडले ते असं कोर्टात. एवढा त्रास करून आले ते या पोलीस स्टेशनला आणि पुन्हा या लोकांनी इतक्या प्रेशरमध्ये ठेवलं आणि पुन्हा बदली केली नोटीस न देता. आधी नोटीस द्यावी ना यांनी, खुलासा मागावा. नाही केलं त्यांनी तसं, डायरेक्ट बदली केली. हे दुसऱ्यांदा झाले. महाड पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना त्यांच्या पोलीस खात्यामार्फतच अतिशय त्रास दिला जातोय. त्यांना या लोकांनी एवढा मानसिक त्रास दिला बदलीसाठी की आज त्यांचं पत्रक एक प्रसिद्ध झालेलं आहे. रमेश तडवी यांचं, त्यांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतलेला आहे. आजही इथली व्यवस्था दलित आदिवासीला जगून देत नाही. आजही SC STच्या लोकांना प्रत्येक स्तरावरती त्रास दिला जातो. या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की जर आदिवासी भिल्ल समाजाचे रमेश तडवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाड यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी आपली पोलीस यंत्रणा ही व्यवस्था असेल. रमेश तडवींनी काय केलं? फक्त 2-3 जणांना अटक केलं नाही, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले नाही म्हणून तुम्ही त्यांना टार्गेट करता. रमेश तडवी सोबत महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश तडवी सोबत संपूर्ण दलित आदिवासी समाज ताकदीनं उभा आहे. मी आदिवासी समाजाला या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, अरे आपल्या माणसाला त्रास होतोय, आपल्या माणसाला टार्गेट केलं जातंय, आता कुणीही शांत बसू नका. मी, माझी संघटना, माझी आंबेडकरी चळवळ ही रमेश तडवींसोबत मजबूतीनं उभं आहे. आपण ही सगळ्यांनी या आपल्या आदिवासी बांधवाच्या सोबत मजबूतीनं उभं राहावं, पूर्ण मजबूतीनं उभं राहावं. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.